Manish Poo. So first of all, a very good evening to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो हे व्हिडिओ बनवत आहोत किंवा जे आपले आता लेक्चर चालू आहे, हे लेक्चर आपले ॲटम्स, मॉलिक्यूल अँड न्यूक्लाय या चॅप्टर मध्ये जे न्यू टॉपिक ऍड झाले आहे तेच टॉपिक आपण टीच करत आहोत. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण टॉपिक टीच केला होता रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. आजच्या लेक्चर मध्ये आपण हाफ टाइम पिरियड ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह लॉ, हाफ टाइम पिरियड आणि त्यानंतर त्याचं एक्सप्रेशन, हाच आपला हा मेन टॉपिक आहे. सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. डिफाइन हाफ लाईफ पिरियड. Define half life period, full stop. Derive an expression for half life period. आधी तुम्हाला विचारलं आहे हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, आणि त्यानंतर हाफ लाईफ पिरियडच आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेशन. आन्सर मध्ये आधी हेडिंग टाका हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय रे? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जेव्हा आपण डिसइंटिग्रेट करतो तेव्हा ते फुल डिसइंटिग्रेट करू नये, हाफच डिसइंटिग्रेट होणार. म्हणजे सपोज एखाद्या सबस्टन्स मध्ये जर 4 न्यूक्लाय आहे तर त्याचं फुल डिसइंटिग्रेशन केव्हा होणार, जेव्हा ते 4 सब टॉपिक मध्ये डिवाइड होणार. डबल लक्ष द्या. एखाद्या सबस्टन्स मध्ये जर 4 न्यूक्लाय आहे आणि आपल्याला जर डिसइंटिग्रेशन करायचं आहे तर ते फुल डिसइंटिग्रेशन केव्हा होणार, जेव्हा तो सबस्टन्स 4 टॉपिक मध्ये डिवाइड होणार. मग हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, हाफ मध्ये डिवाइड होणार, म्हणजे फक्त 2 मध्ये तो डिवाइड होणार. द टाइम taken to the half disintegration of radioactive substance. Half disintegration of radioactive substance. रेडिओ सबस्टन्सला फक्त हाफ डिसइंटिग्रेट करण्यासाठी, पुन्हा लक्ष द्या, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सला फक्त हाफ डिसइंटिग्रेट करण्यासाठी, फुल डिसइंटिग्रेट नाही, फक्त हाफ डिसइंटिग्रेट करण्यासाठी जो टाइम लागतो त्यालाच म्हणतो आपण हाफ लाईफ पिरियड. आधी हेडिंग टाकलं हाफ लाईफ पिरियड. राईट डाऊन द डेफिनेशन. द टाइम टेकन फॉर हाफ डिसइंटिग्रेशन. The time taken for half disintegration of radioactive substance. The time taken for half disintegration for half disintegration of radioactive substance is called as half time period. It's called as half time period. Now expression. लक्ष द्यायला आता इकडे. According to decay law, कालच प्रूफ केला आपण, n = n0 e raised to minus lambda t. n = n0 e raised to minus lambda t. आपली लॉगची एक प्रॉपर्टी असते, लक्षात ठेव जा. लॉग a/b ला जर मी लॉग b/a लिहिलं तर प्लस साइन कशामध्ये कन्वर्ट होते, मायनस मध्ये. त्याचप्रमाणे आणखी एक लॉगची प्रॉपर्टी आहे, फक्त हे लक्षात ठेवा 2 मिनिटं. लॉग a/b ला जर मी लॉग b/a लिहिलं तर प्लसचं काय होते, मायनस. त्याचं काम पडणार आहे, कारण ही मायनस साइन आता आपण प्लस करणार आहोत. अकॉर्डिंग टू डीके लॉ, n = n0 e raised to minus for half life period. For half life
पिरियड जो आपला टी आहे टी त्याला डिनोट करू टी हाफ, टीला काय डिनोट करू टी हाफ लाईफ पिरियड अँड एन ला डिनोट करू n0/2. एन म्हणजे फुल डिसइंटिग्रेशन, मला दाखवायचं आहे फक्त हाफ डिसइंटिग्रेशन, तर एन ला काय डिनोट करू n0/2. नाव एनच्या ठिकाणी येणार n0/2 इक्वल टू n0 ॲज इट इज e⁻λ, टीच्या ठिकाणी काय येणार टी बेस मध्ये 1/2. n0 गेट कॅन्सल, काय आला 1/2 इक्वल टू e⁻λ टी 1/2. आता थोडं इकडे केअरफुली लक्ष द्या. हा ई इकडे जाऊन लॉग होणार, ई या साईडला जाऊन काय होणार लॉग, म्हणजे लॉग 1/2 होणार. थोडं केअरफुली हा, ई इकडे जाऊन लॉग म्हणजे लॉग ऑफ 1/2 इक्वल टू काय राहिला -λ टी हाफ, -λ टी हाफ. आता लॉग 1/2 न करता या 1/2 ला मी 2 करतो. मग या 1/2 ला जर मी 2 केलं तर मायनस साईन कशामध्ये होणार प्लस मध्ये. आता मायनस साईन प्लस मध्ये का बरं होणार पहिले ते ऐकून घ्या. लॉग 1/2 आहे, या लॉग 1/2 ला मी 2 करतो. सो लॉग 2, हा जो प्लस लॉग होता हा काय झाला मायनस. लॉग 1/2 ला मी 2 लिहिलं तर प्लस काय झाला आपला मायनस. ही टर्म ॲज इट इज -λ टी हाफ, मायनस मायनस गेट कॅन्सल, मायनस मायनस गेट कॅन्सल. लॅमडा या साईडला येऊन डिव्हाइड होणार, म्हणजेच टी हाफ इक्वल टू काय राहिला log 2 अपॉन लॅमडा. पहा किती सिंपल सांगितलं डेरिवेशन. हेच डेरिवेशन जर तुम्ही डायजेस्ट मध्ये बघाल तर या स्टेप नंतर या ज्या मी तुम्हाला स्टेप ऍड करून दिल्या ना, यामधली एकही स्टेप नाही आहे. तुम्ही कोणतीही डायजेस्ट बघू शकता. ह्या ज्या मी तुम्हाला स्टेप ऍड करून दिल्या यामधली एकही नाही, एकही नाही. जर कोणत्या डायजेस्ट मध्ये दिसेल तर मला स्क्रीनशॉट पाठवून द्या. टी हाफ ॲज इट इज log 2 ची व्हॅल्यू येते 0.693 अपॉन लॅमडा. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं एक्सप्रेशन 0.693 अपॉन लॅमडा. बघा एकदा डबल. अकॉर्डिंग टू डिके लॉ लिहिलं मी फॉर हाफ लाईफ पिरियड. टी ची व्हॅल्यू टी हाफ घेतला, यांच्या ठिकाणी n0/2 लिहिला. व्हॅल्यू पुटअप केल्या, n0 गेट कॅन्सल, 1/2 राहिला. ई या साईडला जाऊन लॉग होणार, लॉग 1/2 ला मी 2 लिहिलं. जर आपण रेसिप्रोकल केलं तर प्लसचं काय होते मायनस, सो प्लसचं काय झालं मायनस, मायनस मायनस गेट कॅन्सल, लॅमडा डिवाइड झाला आणि log 2 ची व्हॅल्यू 0.693. ओके, राईट डाऊन. आपला हा टॉपिक एंड झाला, डिके लॉ आणि त्याचं हाफ लाईफ पिरियडचं इक्वेशन. या चॅप्टरचा आपला फक्त आता एकच टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे डी ब्रोगली वेव्ह आणि त्याचं एक्सप्रेशन. राईट डाऊन द क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय डी ब्रोगली वेव्ह? व्हॉट इज मीन बाय डी ब्रोगली वेव्ह? What is mean by de Broglie wave? Full stop. Obtain an expression for de Broglie wavelength. Obtain an expression for de Broglie wavelength. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण डी ब्रोगली वेव्ह ची डेफिनेशन टीच करू. डी ब्रोगली वेव्ह म्हणजे होते विद्यार्थी मित्रांनो द वेव्ह असोसिएटेड विथ मुव्हिंग पार्टिकल. जी वेव्ह
मुव्हिंग पार्टिकल सोबत असोसिएटेड असते त्या व्हेवला म्हणतो आपण डी ब्रोग्ली व्हेव. द व्हेव असोसिएटेड विथ moving particle is called as de Broglie wave, and their wavelength is called as de Broglie wavelength. जे वेव्ह मुव्हिंग पार्टिकल सोबत असोसिएटेड राहते त्याला आपण डी ब्रोग्ली वेव्ह म्हणतो, आणि त्या डी ब्रोग्ली वेव्हच्या वेव्हलेंथलाच आपण डी ब्रोग्ली वेव्हलेंथ म्हणतो. आता एक्सप्रेशन बघू डी ब्रोग्ली वेव्हलेंथचं. लक्ष द्या इकडे. 2 मिनिट्स. पेन. ओके. डी ब्रोग्ली वेव्हलेंथ. See here expression. According to Planck's constant, according to Planck's constant theory, E equal to h nu, E equal to h nu, where h equal to Planck's constant आणि nu म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू आइन्स्टाइन इक्वेशन, E equal to mc square, where m equal to mass of electron and c equal to velocity of light. याची मी तुम्हाला डायरेक्ट नोट्स देणार आहे म्हणून याला वेअर करून लिहिलं नाही आहे. h म्हणजे प्लॅंक्स कॉन्स्टंट, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राइट हँड साइड पण सेम येणार. m p equal to mc equal to momentum of photon. mc ची व्हॅल्यू मी काय लिहिली, p. मोमेंटम ऑफ फोटॉन काय बनणार इक्वेशन, h nu अपॉन c equal to p. h nu upon c equal to p. Now formula nu equal to असते c upon लॅम्बडा. याचे प्रॉब्लेम पण केले आपण. nu equal to काय, c upon लॅम्बडा. सो देअरफॉर लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आपल्याला आणावं लागणार ना, कारण एक्सप्रेशन कशाचं फाइंड आउट करायचं आहे, वेव्हलेंथचं. वेव्हलेंथ म्हणजे काय होते, लॅम्बडा. म्हणून इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, लॅम्बडा. सो लॅम्बडा इक्वल टू काय होणार, c अपॉन न्यू. न्यू इक्वल टू c अपॉन लॅम्बडा असते तर लॅम्बडा इक्वल टू c अपॉन न्यू. बट इथं इक्वेशन काय आहे, न्यू अपॉन c आहे. हे आलं आपलं c अपॉन न्यू. देअरफॉर 1 बाय लॅम्बडा याचं मी रेसिप्रोकल केलं इक्वल टू येणार न्यू अपॉन c. Hence h is into न्यू अपॉन c. न्यू या साइडला जाणार आणि p इकडे जाऊन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, डिव्हाइड. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट जर तुमच्यापाशी लिहून नसणार तसे मी नोट्स. आफ्टर दॅट आता मला एक्सप्रेशन तर लॅम्बडाचं फाइंड आउट करायचं आहे. p या साइडला येणार तर लॅम्बडा या साइडला येणार, म्हणजेच h अपॉन p इक्वल टू लॅम्बडा. बट द मोमेंटम ऑफ पार्टिकल, the momentum of particle is depend upon mass and velocity. Is depend upon mass and velocity.
मोमेंटम ऑफ पार्टिकल इज डिपेंड अपॉन मास अँड वेलॉसिटी. इथे फक्त पी च्या ठिकाणी काय येणार एम व्ही. याला मी रिअरेंज करतो. हेन्स डी ब्रोगली वेव्ह. जे आपले टॉपिक बाकी राहिले होते ते टॉपिक आज आपण एंड केले. टुमॉरो एक न्यू चॅप्टरचे रिमेनिंग टॉपिक आपण टीच करू. थँक्यू.